नमस्कार, पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत लातूर तालुक्यामधील मांजरा सहकारी कारखान्याच्या शेजारी. आपले लातूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तांबे साहेबांनी 2 टिपरवरती कारवाई केलेली आहे. जे काय गौण खनिजाचं उत्खनन होत होतं, त्या उत्खननाच्या ह्याच्यामध्ये तिथं मुरुम किंवा दगड वगैरे हे जे काही गौण खनिज आहेत, त्या गौण खनिजाची वाहतूक करणारे 2 टिप्पर याच्यावरती तहसीलदार साहेबांची कारवाई झालेली आहे. तहसीलदार साहेब आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेऊया ही कारवाई त्यांनी नेमकं कशासाठी केलेली आहे आणि आता हे जे काही गौण खनिजाचं उत्खनन चालू आहे, याची गौण खनिजाचं उत्खनन किती दिवसापासून किंवा कधीपर्यंत होतं ते पण आपण जाणून घेऊया त्याबद्दल. आलेले आहे आपले लातूर तालुक्याचे तहसीलदार तांबे साहेब आहेत. आपण जाणून घेऊया की तांबे साहेबांनी हे जे काही गौण खनिजाचं उत्खनन होणार होतं, या उत्खननाची वाहतूक करणारे जे गाडी आहे त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. ही कारवाई नेमकं कशा पद्धतीची आहे आणि कशासाठी केली आहे? सर, पोलीस स्टेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण ही जी कारवाई केली या बाबतीमध्ये काय सांगाल? आज सकाळी आम्हाला एक बातमी मिळाली की मुरुड अकोल्यामधून काही दगड उत्खनन जे अवैधरित्या होत आहे. मग आम्ही आमचा तास घेऊन आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही कारवाई केली त्यावेळेस त्या दोन्ही टिपर मालकाकडे कुठल्याही परवानग्या नव्हत्या आणि ही सगळी इलिगल वाहतूक असल्यामुळं आम्ही दोन्ही जे वाहनं जे आहेत आम्ही पोलीस स्टेशनला लावण्यासाठी आणत होतो. परंतु त्यांचे जे मालक आहेत सारंग म्हणून, त्यांनी आम्हाला इथे अडथळा केलेला आहे. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार आहे. आपण कारवाई करायला गेलो असता आणखी तुम्हाला काय अनुभव आले याच्यामध्ये? याच्यामध्ये फक्त कसं आहे, ही संघटित गुन्हेगारी आहे आणि याच्या पद्धतीने आम्हाला घ्यावं लागेल. जे जे याच्यामध्ये समाविष्ट आहेत आम्ही व्हिडिओ बघणार आहे, तिथं ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या सगळ्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. आपण जाणून घेतलं होतं आपले लातूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तांबे साहेबांचं म्हणणं, ज्यांनी जे काही गौण खनिजाचे वाहतूक आणि उत्खनन होत होतं याच्यावरती कारवाई केलेली आहे. आपण पाहू शकता हे टिपर आहे याच्यावरती कारवाई झालेली. आणि कारवाई करायला जात असताना त्यांनी जो त्यांचा अनुभव सांगितला तो आपण पोलीस स्टार न्यूजच्या माध्यमामधून तुमच्या समोर मांडत आहोत. मी मनीष हजारे, पोलीस स्टार न्यूज, लातूर.